सीमाज बेस्ट किचनमध्ये आज आपण बनवतोय प्लम केक. अगदी साधा आणि सोप्या पद्धतीने इथे मी आज गव्हाच्या पिठाचा हा प्लम केक बनवते. पौष्टिक केक आहे हा. तर इथे मी मैदा वापरणार नाही किंवा साखरेचाही वापर करणार नाही. अगदी स्पॉन्जी असा हा मऊसूत केक बनवते. चला मग रेसिपीला वेळ न लावता आपण सुरुवात करूया. तर इथे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे प्लम केकसाठी आणि इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 कप. तर तुम्हाला जर गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही मैदा वापरू शकता. तर इथे मी रेडीमेड घेतलेला आहे ऑरेंज ज्यूस आणि इथे 1 कप घेतलेला आहे गूळ आणि इथे इलायची, लवंग, मिरी आणि दालचिनी याची पावडर बनवलेली आहे आणि इथे ही सुंठ पावडर घेतलेली आहे आणि इथे काही हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे. काळे मनुके, काजू, बदाम, खजूर आणि पांढरा मनुका, टुटी फ्रुटी आणि तीळ घेतलेले आहेत. तर एवढं साहित्य आपल्या प्लम केकसाठी लागणार आहे. तर आता आपण पहिल्यांदा बॅटर बनवून घेणार आहोत प्लम केकसाठी. तर पहिल्यांदा इथे आपण गूळ मेल्ट करून घेणार आहोत. तर गुळामध्ये थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे आणि गूळ फक्त मेल्ट होईपर्यंत आपल्याला हा गूळ वितळवून घ्यायचा आहे. गूळ जास्त शिजवायचा नाही, नाहीतर तो कडक होईल. अशा पद्धतीने इथे आपला हा गूळ मेल्ट झालेला आहे. आता आपण यामध्ये हे सर्व जिन्नस घालून घेऊया. यातील जर तुमच्याकडे काही नसतील ड्रायफ्रूट्स तर काही हरकत नाही, तुम्ही आहे त्या साहित्यामध्ये तुम्ही हा प्लम केक बनवू शकता. आता आपल्याला हे ड्रायफ्रूट्स फक्त थोड्या वेळ आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत, कारण की आपण भिजवलेले नव्हते. तर संत्र्याच्या ज्यूसमध्ये हे ड्रायफ्रूट्स भिजवले जातात. तर अशा पद्धतीने हे अर्धा मिनिट फक्त आपल्याला गुळाच्या पाकामध्ये शिजवायचे आहेत. तर तिकडे आता गुळाच्या पाकामध्ये शिजवून झालेले आहेत सर्व ड्रायफ्रूट्स आणि थंड पण झालेले आहेत. आता एका बाउलमध्ये आपण हे सर्व ड्रायफ्रूट्स गुळाच्या पाकातले काढून घेऊया आणि यामध्येच मी आता हा संत्र्याचा ज्यूस घालत आहे. माझ्याकडे संत्र्याचा घरचा ज्यूस नव्हता म्हणून मी रेडीमेड आणलेला होता. केकचा स्वाद खूप छान येण्यासाठी इथे दालचिनी, लवंग, मिरी आणि इलायचीची पावडर घातलेली आहे 1 चमचा आणि सुंठ 1 चमचा. नंतर इथे आपण व्हॅनिला इसेन्स घालणार आहोत. जर तुमच्याकडे नसेल तर स्किप करू शकता. आता आपण इसेन्स आणि सुंठ पावडर, इलायची ही पावडर सर्व घालून झालेली आहे आणि किंचित मीठ घालायचं आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. तर आता हे मिक्स करून सर्व झालेलं आहे. नंतर इथे आपण तेल घालणार आहोत. 1-1.5 चमचा मी इथे तेल घातलेलं आहे. आता हे सर्व मिक्स पुन्हा एकदा करून घेऊया. आता हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपण घालणार आहोत गव्हाचे पीठ. तर गव्हाचे पीठ आता 1 कप घेतलेलं आहे. तर थोड्या क्वांटिटी इथे मी प्लम केक बनवत आहे. तर आता हे सर्व मिक्स करून घेऊया. तर आता इथे लागेल तसा आपण ज्यूस घालणार आहोत. तर 1 कप ज्यूस मी पूर्ण घातलेला आहे संत्र्याचा. आता हे मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपण दूध घालणार आहोत. अर्धा कप मी इथे दूध घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने इथे दूध पण घालून आपल्याला हे मिक्स करायचं आहे. तर या सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर अशा पद्धतीने इथे आपल्याला ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, जास्त पातळ ठेवायची नाही. आता हे बॅटर तयार आहे आपलं. तोपर्यंत आपण केक बेक करण्यासाठी तयारी करून घेऊया. तर इथे मी केक टीन घेतलेला आहे आणि इथे आपण बटर पेपर घालूया. आता तेलाने मी खालीही ग्रीस केलेलं होतं. आता वरतून पण आपण बटर पेपरवरती तेलाने ग्रीस करून घेऊया केक टीनला पण. आता आपण इथे या बॅटरमध्ये 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालूया. आणि आता हे बॅटर आपल्याला फास्टमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि तिकडे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर इथे मी ओव्हनचा वापर करणार नाही, तर कढईचा वापर करणार आहे बेक करण्यासाठी. तर फास्टमध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला केक टीनमध्ये हे बॅटर ओतायचं आहे. तर या प्लम केकचं बॅटर थोडंसं थिक असते, जास्त सैलसर नसते, पातळ नसते. तर डबा अशा पद्धतीने आपण टॅप करून घ्यायचा आहे आणि वरतून आता आपण थोडंसं गार्निशिंग करून घेऊया. तर इथे मी काळ्या मनुका घातलेल्या आहेत आणि काही टुटी फ्रुटीही घालूया. टुटी फ्रुटी घातल्यानंतर इथे आपण काही काजू घालूया. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे गार्निशिंग करू शकता. केक बनवण्यासाठी इथे आपला केक टीन रेडी आहे. आता इथे कढई गरम झालेली आहे. आता कढईमध्ये छोटंसं स्टँड ठेवूया आणि यामध्ये आता हा केक टीन ठेवूया आणि वरती झाकण ठेवायचं आहे. 30 ते 35 मिनिटे केक बेक करून घ्यायचा आहे. तर 35 ते 40 मिनिटे झालेली आहेत. आता आपण बघूया केक बेक झालेला आहे का. वाव, मस्तच, खूप छान हा केक आपला बेक झालेला आहे. किती मस्त फुगलेला आहे, बघू शकता. कुठेही क्रॅक गेलेला नाही.
मस्त असा आपला चारही बाजूनी मस्त बेक झालेला आहे, छान असा झालेला आहे. आता आपण चेक करूया. मधोमध आपण अशी ही स्टिक घालायची आहे. स्टिक घातल्यानंतर इथे आपण बघायचं आहे की स्टिकला कुठेही केक चिटकत नाही, बॅटर कुठेही लागलेलं नाही, म्हणजे आपला केक छान बेक झालेला आहे. तर आता आपण हा टीन कढईमधून काढून घेऊया. आणि लक्षात घ्या एक छोटीशी टीप, केक थंड झाल्यानंतरच आपल्याला केक काढून घ्यायचा आहे. मी थंड झाल्यानंतरच चारी बाजूनी कडा मोकळ्या केलेल्या आहेत. आता आपण हा केक मस्त काढून घेऊया. तर बघू शकता किती छान असा हा बेक झालेला आहे आणि आहे तसा केक अलगद निघालेला आहे, कुठेही टीनला चिकटलेला नाही. आणि आता कागदवरचा काढून टाकूया बटर पेपरचा. आता इथे हा केक बघू शकता तुम्ही किती मस्त चारही बाजूनी वरून खालून मस्त बेक झालेला आहे, एकदम स्पॉन्जी झालेला आहे आणि क्रॅक कुठे गेलेला नाही, म्हणजे परफेक्ट प्रमाण आपलं सर्व झालेलं आहे. तर हा थंड झाल्यानंतर आता आपण हा केक कट करून घेणार आहोत. तर एकदम स्पॉन्जी झालेला आहे, चाकूलाही कुठेही चिटकत नाही. तर बघू शकता किती मस्त हा एकदम स्पॉन्जी झालेला आहे. तर गिचका झालेला नाही, कुठे बसलेला नाही, एकदम स्पॉन्जी आणि फ्लफी झालेला आहे. अगदी गादीसारखा हा केक तयार झालेला आहे. तर कट करून मी तुम्हाला दाखवलेला आहे की किती मस्त जाळी पडलेली आहे, आतून एकदम स्पॉन्जी झालेला आहे, गादीसारखा. खूप छान झालेला आहे केक हा. तर परफेक्ट प्रमाण असले की केक बिलकुल चुकणार नाही, मस्त असा स्पॉन्जी केक तयार होणारच. आणि इथे मी महत्त्वाचं म्हटल्यानंतर मैदा वापरलेला नाही, तर इथे मी गूळ आणि गव्हाचे पीठ वापरलेले आहे. तुम्ही बघू शकता आतून किती जाळी मस्त पडलेली आहे, एकदम मुलायम आणि एकदम स्पॉन्जी. येत्या क्रिसमसला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे तेही मला कमेंटमध्ये सांगा. तर मी इथे मैद्याच्या ऐवजी गव्हाचे पीठ आणि साखरेच्या ऐवजी गुळाचा वापर केलेला आहे, त्यामुळे ही रेसिपी पौष्टिक तर आहेच आणि एकदम आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे. रेसिपी कशी वाटली, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.